HM घाटमाता न्यूज. मी अरुण भरत देंडे, वंचित बहुजन आघाडी सभासद कार्यकर्ता. परभणी येथे भारतीय संविधानाची विटंबना झालेली आहे. त्या आरोपीस तात्काळ अटक झाली पाहिजे यासाठी माननीय तहसीलदार सो खानापूर विटा यांना आज निवेदन दिलेलं आहे. कारण या भारतामध्ये आणि देशामध्ये आणि जगामध्ये अत्यंत सुंदर अशी घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली आणि या आपल्या भारत देशामध्ये सुसंस्कृत असं समाज परिवर्तन चालू असताना, कुठलाही हिंसा नसताना या संविधानावर आपला देश चालू आहे आणि अशा घटनेची, या संविधानाची विटंबना केली जाते आणि तपास कामामध्ये ही शासन यंत्रणा म्हणत असते की मनोरुग्ण आहे. आंबेडकर पुतळ्याची विटंबना होऊ द्या, संविधानाची विटंबना होऊ द्या, प्रत्येक वेळेला मनोरुग्ण आहे असंच सांगितलं जातं. मग याच्या पाठीमागे मास्टरमाइंड कोण आहे याचा पण तपास होणं काळाची गरज आहे. कारण भारतीय संविधानाचा अवमान म्हणजे हा देशाचा अवमान आहे, हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. तरी आज आम्ही निवेदन दिले माननीय तहसीलदार साहेब यांना. या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन या मनोरुग्ण आहे असं म्हटलं जाते, तर याची तात्काळ चौकशी व्हावी. याच्या मागे मास्टरमाइंड कोण आहे ती चौकशी झाली पाहिजे आणि या दोषीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. म्हणजे पुन्हा तर भविष्यात असं कोण उपद्रव करणार नाही, हेच आज आमची सर्वांना विनंती आहे. परभणी येथे जो प्रकार घडलेला आहे, भारतीय संविधानाची विटंबना ही करण्यात आलेली आहे की कोणी आरोपी असेल तर याला जी सरकार ही षडयंत्र असले जाते त्या सरकारचं, ह्या सरकारनं डोळे उघडपणे करून ही अशा घटना घडू नये आणि ज्या घडलेल्या आहेत त्याच्यावर तात्काळ कारवाई अशी झाली पाहिजे की त्याला दंडात्मक कारवाई झालीच पाहिजे आणि जी कोण अशी घटना घडू नये याची सरकारनं काळजी घ्यावी. HM घाटमाता न्यूज.